बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणासंदर्भातील बातमी आता समोर आली। रवींद्र धनगेकर यांच्यासह 13 जणांचा शोध सुरू आहे। धनगेकरांवर अटकेची टांगती तलवार असून धनगेकर सध्या नॉट रिचेबल आहेत। तर दुसरीकडे धनगेकर आणि त्यांच्या पत्नीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय, त्यावर सोमवारी आता सुनावणी होणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या संदर्भात पोलिसांकडून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण रवींद्र धंगेकर यांचं जे निवासस्थान आहे येथे आहोत। आपण पाहू शकतो की खरं तर रवींद्र धंगेकर अजून देखील फरार आहेत। स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्याकडून 14 पोलिसांची जी पथके आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनसाठी पुणे सत्रालय न्यायालयात येथे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज देखील करण्यात आलेला आहे। रवींद्र धंगेकर या संदर्भात सोमवारी दुपारनंतर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। पोलिसांकडून जे 14 पथक आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि रवींद्र धंगेकर आणि 14 आरोपींचा शोध घेतला जात आहे। एकंदरीतच उद्या सुनावणी होत आहे। या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे। कॅमेरा पर्सन संतोष सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। तर भंडाऱ्यामध्ये आमदार राजू कारेमोरेंच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीनं ढोलबजाव आंदोलन केलं। जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा, आंदोलकांनी ही मागणी केली आहे। भंडाऱ्यामध्ये 17व्या दिवसानंतरही साखळी उपोषण सुरू आहे। तर भंडाऱ्यामध्ये आमदारांच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीचं ढोलबजाव आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। यावेळेला ओबीसींचा कॉलम करावा जनगणनेमध्ये, यासाठी आंदोलकांनी मागणी केली आहे। भंडाऱ्यामध्ये 17व्या दिवसानंतर ही साखळी उपोषण सुरू आहे। पुणे महापालिकेतून 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत। पालिकेच्या प्रश्नोत्तरातून धक्कादायक बाब समोर आले। नगरसेवक महेश बावळेंनी मशीनबाबत प्रश्न उपस्थित केले होते। महापालिकेच्या उत्तरामध्ये मशीन आढळून येत नसल्याचं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये माळेगाव MIDCतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। संतप्त उद्योजकांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ घोषणाबाजी केली। उद्योजकांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ प्रशासनाविरोधात घोषणा दिलेल्या आहेत। दरवर्षी 5.5 कोटींचा कर भरूनही स्वच्छता होत नसल्याचा आरोप करण्यात आला। तर डोंबिवलीच्या मानपाडा हद्दीत प्रियसी समोरच प्रियकराची हत्या करण्यात आली। 36 तासातच पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। जुन्या वैमनस्यातून 4 ते 5 जणांनी 16 वार करत गुंडाची हत्या केली। मुख्य आरोपी अविनाश जावर यापूर्वी दरोडा, मारहाण, खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे आहेत। बचावासाठी धावलेल्या प्रियसीवरही चाकू हल्ला करण्यात आला। याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि सीसीटीव्हीची पडताळणी करून काही आरोपींची नावं आम्ही निष्पन्न केलेली होती आणि हे आरोपी एका ठिकाणी असल्याबाबतीची गोपनीय माहिती पुणे शाखा घटक 3 यांना मिळालेली होती। त्याप्रमाणे सापळा कारवाई करून याच्यामध्ये अविनाश दहा, त्याच्यानंतर करण गायकवाड आणि कल्पेश मडवी अशा 3 आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे। आणि याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य होतं। याच्यामध्ये त्या रागामुळं त्याच्यावरती अशा प्रकारे हल्ला करून त्याचा